गटई स्टॉल योजना लिडकॉम महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र शासनाची योजना आहे. काय आहे ते लक्षात घ्या. लिडकॉम गटई स्टॉल स्कीम योजना. बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपले जे काही मूळची बांधव आहेत, चर्मकार बांधव आहेत, त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. जर चर्मकार बांधवाव्यतिरिक्त दुसरं कोणी व्हिडिओ बघत असेल तर त्या बांधवांपर्यंत व्हिडिओ गेला पाहिजे. त्यांना 100%चा लाभ भेटेल. बघा, ही महाराष्ट्र शासनाच्या लेदर इंडस्ट्री डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमार्फत राबवली जाणारी महत्त्वाची योजना आहे. ही योजना विशेषतः अनुसूचित जातीतील चर्मकार समाजासाठी राबवली जाते. जे काही आपले चर्मकार बांधव आहेत यांच्यासाठी महत्त्वाची योजना आहे. रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणाऱ्या मोची बांधवांना स्थिर व्यवसायाची सुविधा मिळावी यासाठी शासनातर्फे 100% अनुदान. मित्रांनो, डायरेक्ट 100% अनुदान. या अनुदानावर 3 स्टॉल उपलब्ध करून देता येतात. बघा, जे काही स्टॉल आहे बांधवांसाठी यासाठी खूप महत्त्वाचं आहे. या ठिकाणी ह्या जे काही भाग आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. जो काही 3 स्टॉलचा आकार आहे 4x5 × 6.5. प्रति स्टॉल खर्च आहे 16,367. अनुषंगिक खर्च या ठिकाणी त्यांनी 500 रुपये दाखवला आणि एकूण अनुदान 100% महाराष्ट्र शासनाचा निधी पूर्णत आहे. खूप महत्त्वाचं आहे. या योजनेचा उद्देश काय मित्रांनो, तर आर्थिकदृष्ट्या जे काही दुर्बल आहेत, दारिद्र्य रेषेखाली चर्मकार बांधव आहेत, या नागरिकांना व्यवसायासाठी सुरक्षित व स्थिर जागा उपलब्ध करून देणे खूप महत्त्वाचं आहे. आजच्या काळात स्थिर जागा भेटणं हे महत्त्वाचं आहे आणि शासन जर देत असेल, स्टॉल उपलब्ध करून देत असेल तर हे महत्त्वाचं आहे. या ठिकाणी जे काही आपले बांधव आहेत त्यांच्या जातीचा उल्लेख केला आहे. इत्यादी समाज घटकांचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास व्हावा, त्यांना समाजात सन्मानाचे स्थान मिळावे यासाठी ही योजना महत्त्वाची आहे. या योजनेचे फायदे बघा. 100% अनुदान शासनातर्फे आहे. रुपये किती? 16,367. स्टॉल खर्च प्लस 500 रुपये आपण या ठिकाणी बघितलं. स्वतःचा व्यवसाय स्थिर करण्यासाठी जागासुद्धा उपलब्ध करून दिली जाते. आर्थिक स्वावलंबनासाठी प्रोत्साहन दिलं जातं आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढण्यासुद्धा मदत होते. याच्यासाठी निकष काय आहेत लक्षात घ्या. अर्जदार भारतीय नागरिक असावा साहजिक आहे. महाराष्ट्र शासनामधून तुम्हाला अर्ज करायचा असेल म्हणजे महाराष्ट्र राज्यातून तर भारताचा नागरिक असावा. हे बघा खाली आहेच, महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असावा. अर्जदार रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणारा मोची असावा. ग्रामपंचायत जर अंडर येत असेल तर ग्रामपंचायतच्या या ठिकाणी काही प्रमाणपत्र आवश्यक आहे. महानगरपालिकेच्या अंडर येत असेल तर महानगरपालिकेचं प्रमाणपत्र आवश्यक आहे. नगरपालिका असेल, नगर परिषद असेल तर नगर परिषदेचं सुद्धा या ठिकाणी काय प्रमाणपत्र आवश्यक आहे. वय त्याची अट आहे 18 ते 50 वर्ष. नॉर्मली एकदम चांगलं पद्धतीनं कोणताही व्यक्ती लाभ घेऊ शकतो. बघा 18 ते 50मध्ये. अर्जदार फक्त चर्मकार समाजातील असावा. त्यामध्ये ढोर आहे, चंभार आहे, होळर आहे आणि मोची आहेत. याच समाजातील तो असावा. कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी किंवा समतुल्य असावे. अर्जदाराला संबंधित व्यवसायाचे ज्ञान असावे अशी महत्त्वाची अट आहे. ॲप्लिकेशन प्रोसेस जी आहे, तुम्ही लिडकॉम या कार्यालयातून अर्जाचा नमुना प्राप्त करू शकता. स्टेप 2 आहे, अर्जातील सर्व आवश्यक माहिती भरली पाहिजे. पासपोर्ट आकाराचा फोटो चिकटवला पाहिजे, ते बी स्वाक्षरीसह. आणि आवश्यक जे डॉक्युमेंट आहेत ते या ठिकाणी काय करायचे अपलोड करायचे. आणि संबंधित जो फॉर्म आहे तो तुम्ही जिल्हा कार्यालयातसुद्धा जमा करू शकता. ऑनलाईन भरू शकता किंवा जिल्हा कार्यालयातसुद्धा तुम्ही जाऊन ऑफलाईन पद्धतीने जमा करू शकता. त्या ठिकाणी पावती घ्यायची. डॉक्युमेंट काय आहेत? आधार कार्ड महत्त्वाचं आहे, वयाचा दाखला, त्यासाठी 10वी-12वीचं मार्कशीट, 2 पासपोर्ट साईज फोटो, ते बी स्वाक्षरीसह. रहिवासी म्हणजे ज्याला आपण डोमासाईल प्रमाणपत्र म्हणतो. ग्रामपंचायतकडून रस्त्यावरील मोची असल्याचा दाखला एक महत्त्वाचा भेटत असतो, तो घ्यायचा. अधिकृत सरकारी अधिकाऱ्यांनी दिला उत्पन्नाचा दाखला, इन्कम सर्टिफिकेट ज्याला आपण म्हणतो. जात प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट, बँक खात्याचा तपशील म्हणजे बँकेचं जे पासबुक आहे ते घेऊन जायचं, ते झेरॉक्स घेऊन जायची. जिल्हा कार्यालयाने मागितले तर आवश्यक डॉक्युमेंट जे प्रॉपर डॉक्युमेंट असतील ते घेऊन जायचे. एकदम महत्त्वाची योजना आहे मित्रांनो. ही लिंक आहे, याच्यावर जाऊन सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. परंतु जर तुम्हाला हे भरता आलं नाही तर ऑफलाईनसुद्धा तुम्ही माहिती घेऊन कलेक्टर ऑफिसला जाऊन या ठिकाणी सगळं डॉक्युमेंट जमा करून स्वतः या ठिकाणी अप्लाय करू शकता. कुणालाही बाकी विचारायची गरज नाही, मध्यस्थीला अजिबात विचारायचं नाही, कोणत्याही दल्लाकडे जायची गरज नाही. स्वतः जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता आणि प्रत्येकाने याचा लाभ घ्या जे बांधव यासाठी पात्र असतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.